बाय चितळे बंधू। धाराशिव जिल्ह्यात कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, कर्जवसुली संदर्भात नव्या नोटिसा देऊ नका, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। एबीपी माझाच्या बातमीनंतर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा। राज्यातल्या पूरग्रस्तांना सरकारचा दिलासा, अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतल्या निधीतून मदत, नैसर्गिक आपत्तीत तात्काळ मदत करण्यासाठी निर्णय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात, अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना काय मदत मिळणार याकडे लक्ष, तर दिवाळीपूर्वी मदत मिळावी शेतकऱ्यांची अपेक्षा। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करा, विरोधकांची सरकारकडे मागणी। मुसळधार पावसामुळे शेतकरी देशोधडीला लागल्याची भावना व्यक्त। शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतल्या आझाद मैदानातच होणार, मेळाव्याची तयारी सुरू। पाऊस असला तरी मेळावा आझाद मैदानातच होणार। असदुद्दीन ओवैसींच्या अहिल्यानगरमधल्या सभेला अखेर पोलिसांची परवानगी, अटी शर्तींसह परवानगी देत असल्याची जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती। कालच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर ओवैसींची सभा। अहिल्यानगरमधल्या राड्या प्रकरणी 200 जणांवर गुन्हा दाखल, आतापर्यंत 39 जण ताब्यात। कोटला परिसरात तणावपूर्ण शांतता, राज्य राखीव दलाच्या 3 तुकड्या तैनात। दसऱ्याच्या तोंडावर सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, तोळ्याच्या भावात आज 1,500 रुपयांची वाढ, आजचा भाव 1,20,000 रुपये तोळा। महिलांच्या वनडे वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात। गुवाहाटीमध्ये पहिल्याच सामन्यात यजमान भारताची श्रीलंकेविरुद्ध गाठ, ऑस्ट्रेलियासोबत भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहता